सुरू झालं की मला सांगा, म्हणजे हो हो मी सांगते. हो खरं ही व्हायला पाहिजे, पण आता 1-2 मिनिटं मी तर परत बंद करून चालू करून हा. हो येस. झालंय बरं का रेकॉर्डिंग सुरू. हो हो सुरू झाला आता, जस्ट मला दिसायला लागले. हा, चालेल, करूया सुरुवात. हो हो. यस्मात् जातं जगत् सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवम् आत्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सर्वांना सादर नमस्कार. आपण पुरुष सूक्त पाहतो आहोत आणि पुरुष सूक्तामधल्या साधारण पहिल्या 5 ऋचा, पहिले 5 मंत्र आपण पाहून थोडक्यात झाले होते. 5वा मंत्र मी आपलं सतत समता घेतला, मात्र त्यावर थोडं अजून काही बोलणं मांडणं अपेक्षित आहे. 5वा मंत्र असा आहे, तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यरिच्यत पश्चात भूमिम अथो पुरः. आता इथे 2-3 शंका अशा येतात की पुरुष हा शब्द, त्यातला पू दीर्घ कसा झाला. एरवी तो ऱ्हस्व असतो, पुरुष पुरुष, मात्र इथे तो पुरुषः असा दिसतोय. तर फार काही त्याच्यात विचार करायची गरज नाही. संस्कृतमध्ये पुर असा शब्द आहे, तसा पूहू असा शब्द पण आहे. त्यामुळे दोन्हीचे अर्थ नगरी, पुरी, शहर असे असल्यामुळे, निवासस्थान असे असल्यामुळे फारसा त्यात अर्थाच्या दृष्टीने किंवा अन्य व्याकरणाच्या दृष्टीने फरक पडत नाही. आता राहिला प्रश्न या 3 अवस्थांचा, विश्वनिर्मितीतल्या ज्या अवस्था आहेत, विश्वनिर्मितीची जी पूर्ण प्रक्रिया आहे, या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत, या 3 अवस्थांचा इथे उल्लेख या मंत्रात येतोय. पहिली अवस्था तो आदिपुरुष अशी आहे, म्हणजे ज्याला नुसतं पुरुष असं म्हणून ते वर्णन करत आहेत पहिल्या 4 मंत्रामध्ये. सहस्रशीर्ष, सहस्राक्ष, सहस्रपात असा जो कोणी पुरुष आहे तो आदिपुरुष असं त्याला म्हटलंय. आता आदी हा शब्द पण आपण आपल्या सोयीसाठी लावून घेतोय, नाही तर त्याला तिथे आदी असंही म्हटलं गेलं नाही. त्या मूळ पुरुषापासून, आदिपुरुषापासून विराट उत्पन्न झाले. आता ते मी झाले अशासाठी म्हणतोय कारण ते जे तत्व आहे त्याला काहींनी स्त्री विराज हा शब्द स्त्रीलिंगी वापरलेला आहे, कारण विराट किंवा विराज हा एक वैदिक छंद पण आहे. तर छंदांची बहुतांश नावं ही प्रायः स्त्रीलिंगी वापरली जातात भाषेत. त्यामुळे त्या छंदाचं नाव जसं विराज स्त्रीलिंगी आहे, तसं इथे जे काही तत्व सांगितलंय विराज हे स्त्रीलिंगी असावं असा बऱ्याच जणांचा निष्कर्ष आहे, आणि तो पटतो देखील. कारण पुढे आपल्याला अथर्ववेदामध्ये या विराटचं वर्णन एका मोठ्या विस्तृत सूक्तात आलेलं आढळतं. ती विराज म्हणजे एक मोठी प्रचंड अशी धेनू आहे. विराज ही एक विश्वाला प्रसवणारी एखादी माता किंवा गाय असावी तशी तिथे वर्णिलेली आहे. आणि या विश्वातली जी जी वेगळी उत्पन्न झालेली जीवसृष्टी, भूतसृष्टी आहे,
की जणू काही त्या धेनूचं वत्स आहे, वासरू आहे. आणि ते वासरू त्या विराटच्या दुग्धावर पोषित होतंय. त्याला ती विराट हे त्याचं अन्न, दुग्ध हे पुरवते. मग पुराणामध्ये हीच थोडी विस्ताराने आणि अधिक रूपकांचा आधार घेऊन मांडलेली कथा आपल्याला दिसते विष्णू पुराण, भागवत पुराणात, की पृथू नावाचा एक राजा प्राचीन काळी होऊन गेला आणि त्याने अख्खी पृथ्वी, ही पृथ्वी तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची औषधी किंवा वनस्पती या वाढत नसल्यामुळे एक प्रकारे मनुष्यांना भूतसृष्टीला राहण्याजोगी नव्हती. म्हणून या पृथुराजाने त्या पृथ्वीला आवाहन केलं. किंबहुना पृथ्वी हा शब्दच त्या पृथूपासून आलेला आहे. ती जी भूमी होती तिला आवाहन केलं आणि तिला सांगितलं की तू यांच्या राहण्याजोगी हो. मात्र ती काही अशी ऐकेना. तेव्हा हा पृथुराजा हातात धनुष्यबाण घेऊन तिला शासन करायला तिच्या मागे लागला. तेव्हा ही गायीचं रूप घेऊन, म्हणजे गायीला एक शब्द वेदात वापरलाय अघन्या, जी मारली जाऊ शकत नाही, मारण्याजोगी जी नाही, जिला मारू नये अशी, ती झाली आणि पळायला लागली. हा पृथू मागे पळतोय, ही गायीच्या रूपात पृथ्वी पुढे पळतीये भूमी. आणि शेवटी तिला पकडलं त्याने. तेव्हा ती म्हणाली ठीक आहे, मी राहण्याजोगी होईन, पण मला सगळ्यांसाठी उपयुक्त होण्यासाठी वत्स असावं लागेल. तेव्हा या पृथूने या सगळ्या सृष्टीला वत्स केलं. मग देवांमधला वत्स इंद्र झाला, दैत्यांमधला वत्स विरोचन झाला, नागांमधला वत्स वासुकी झाला. असे त्या भूतजातीमधले विशिष्ट जे होते त्या जीवांना त्याने वत्स, वासरू म्हणून त्या गायीच्या जवळ नेलं. आणि मग त्या जीवाला जी जीविका आहे, जगण्याचं साधन आहे, ते तिने दुधाच्या रूपात त्यांना पुरवलं. अशी कथा आपल्याला पुराणात सापडते. या पुराण कथेचं मूळ आपल्याला या अथर्वण वेदातल्या त्या सूक्तामध्ये आढळते. मी हे सांगतोय अशासाठी, मुळात जी विराज आहे ही स्त्री लिंगी, स्त्री रूप आहे अशी एक कल्पना समांतर असल्याचं लक्षात येतं. म्हणजे त्या आदि तत्वापासून ही विराट उत्पन्न झाली. आता ते विराट तत्व म्हणा, तो विराट पुरुष म्हणा, किंवा ती विराज स्त्री म्हणा, खरं हा सगळा जो व्यवहार आहे हा आपल्या सोयीसाठी लिंग विशिष्ट असा केलेला आहे. देव हा कोणत्याही लिंगाच्या, म्हणजे स्त्री पुरुष ही मुख्य लिंग आणि त्या दोन्हींची मिश्रित अवस्था, जी नपुंसक किंवा ज्याला तृतीय प्रकृती असं म्हटलं जातं, ती, या तिन्ही मर्यादा, या तिन्ही सीमा त्या परमतत्वाच्या ठायी नसतात. मात्र आपण जीवसृष्टीतला व्यवहार जो बघतो त्याच्यावरून आपण त्या निर्विकल्पाची, अज्ञेयाची कल्पना मांडायला जातो. म्हणून हा स्त्रीलिंगी पुरुष पुल्लिंगी असा उल्लेख आपल्याला इथे झाल्याचा आढळेल. मुळात तो परमात्मा कसा आहे तर भागवतामध्येच गजेंद्र मोक्ष नावाचं स्तोत्र येतं. या स्तोत्रात त्याचं वर्णन करताना तो गजेंद्र म्हणतोय, न स्त्री न षंढो न पुमान न जंतु. तो ना स्त्री आहे, ना पुरुष आहे, ना नपुंसक आहे, ना अन्य कोणता एखादं जीव कल्पना, जंतू कल्पना तिथे लागू शकते. तो ह्या सगळ्याच्या परी आहे. तर असा हा पुरुष आणि त्यापासून ही विराट उत्पन्न झाली. आता तत्वज्ञानाच्या दृष्टीने, म्हणजे वेदातला हा एक मूळ सुक्ताचा विचार, तो जेव्हा पुढच्या उत्तर काळामध्ये विकसित होत गेलेल्या तत्वज्ञान परंपरेने उचलला. आपण ऐतिहासिक कालखंडांची विभागणी जर करायला बसलो तर वेगवेगळे कालखंड आपण ऐकलेले असतील, हे शब्द आपल्या कानावरून गेलेले असतील. वैदिक काळ, मग श्रुती स्मृती काळ, पुराण काळ, दर्शन काळ, जर असे कालखंड आपण पाडले. आता मुळात असे
वॉटर टाईट कंपार्टमेंट जसं असावं तसे हे विभाग पाडता येतात का हे एकमेकात गुंतलेले आहेत, समांतर आहेत? हे कोडं इतिहास संशोधकांनी सोडवावं, त्याच्यात काही आपल्याला पडायचं नाही. मात्र वैदिक काळामध्ये जेव्हा ही सूक्त दृष्ट झाली, त्या ऋषींना स्फुरली आणि त्या काळात त्यांना हे जे दिसतंय तो अनुभव जसजसा चॅनलाइज होत गेला समाजामध्ये, रूढ झाला आणि त्या रूढीकरणानंतर त्याचे जे ध्वन्यर्थ किंवा लक्षणा हे काढले गेले नंतरच्या काळात, त्यामधून वेगवेगळी दर्शनं ही विकसित होत गेली उत्तर काळात. मग त्यापैकी सांख्य योग अशी जी षड्दर्शन परंपरा आहे त्यामधला जो वेदांत आहे, तर वेदांत परंपरेमध्ये एक तत्व मानलं गेलं त्या आत्मतत्वा व्यतिरिक्त. मुळात ते विभिन्न किंवा त्या आत्मतत्वापेक्षा वेगळं आहे असं म्हणता येणार नाही, ते तेच आहे. मात्र ती त्याची शक्ती म्हणा, ते त्याने स्वीकारलेलं पांघरलेलं आवरण म्हणा, म्हणून त्या वेदांतात वर्णिलेली आहे ती माया. जर यात माया कुठली असा विचार केला तर तो जो आदि पुरुष आहे तो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. आणि ही जी विराट आहे, जी त्याला व्यापून किंवा त्याला झाकून टाकते असं वाटायला लागलं काही काळ, ती माया आहे. म्हणजे विराट ही माया प्रकृती असं मानलं तर आपल्याला याची वेदांत दर्शनातली संगतीही समजून घेता येईल. ते परब्रह्म परमात्म तत्व आणि त्याला जी व्यापून उरली आहे त्याची जी शक्ती आहे, जसं एखाद्या व्यक्तीची शक्ती ही वेगळी दाखवता येत नाही, पर्सॉनिफाईड अशी काही एंटिटी तिथे नाहीये, ती त्याच्यामध्येच त्याच्या कणाकणात सामावलेली आहे. तशी ही त्या पुरुषाच्या ठाई विराट सांगितलेली आहे. पुरुष हा कोणत्याही मेय स्वभावाहून मेय स्वरूपाहून पलीकडचा असा आहे. तो मोजता येणारा नाहीये, तो अपरिमित आहे, अनंत आहे, अमेय आहे. मात्र त्याला त्या मोजण्याच्या मेयतेच्या सापेक्षतेत तो मोजता यावा यासाठी त्याला जे एक सीमारेषा आखून घेणं आहे. जसं शून्य म्हणजे काय, तर पूर्ण तो कागदावर काही नसेल तर ते शून्यच आहे. मात्र त्या विस्तारलेल्या सगळ्या शून्याला जसं एक वर्तुळ काढून सीमित केलं जातं आणि म्हणतो आपण हे शून्य आहे. खरं शून्य आहे हे दाखवायला त्या वर्तुळाचीही गरज नाही, पण तरीही आपल्याला कल्पना यावी, आपली अवधारणा व्हावी, करता यावी, ह्याच्या सोयीसाठी का होईना आपण ते वर्तुळ तिथे आखतो आणि म्हणतो हे शून्य आहे. तसं त्या अपरिमित अनंत अशा परमात्म्याला ते आहे हे डिफाईन करता यावं, यासाठी माया नावाच्या तत्वाची मांडणी करायला लागली. ही एक तत्वज्ञानाची सिद्धांताची गरज आहे, सापेक्षता आहे, म्हणून ही मांडणी आहे. खरं ब्रह्माच्या दृष्टीनं पण विचार केला, आपल्याला त्याचा अर्थ लावायचा आहे, आपल्याला ते आपल्या तर्कामध्ये मांडायचंय, म्हणून आपण ही सोय केलेली आहे. ही त्याच्या ठाई नाही. ही विराट त्या परमात्म्याहून काहीही वेगळी नाहीये, ते तेच आहे. पण आपल्याला कळावं, काहीतरी वेगळं झालं हे मांडता यावं, यासाठी विराट ही दुसरी कल्पना आली, जिला आपण माया असं म्हणतोय. म्हणून शब्दातच वेदांतांनी ते स्पष्ट करून टाकलं, या मा सा माया. जी नाही ती माया. म्हणजे काय, तर जी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. जी नाही ती माया म्हणजे तिचं अस्तित्व ब्रह्मा व्यतिरिक्त अन्य वेगळं असं नाही, ब्रह्मच आहे ती. जिला वेगळं त्या ब्रह्मा वाचून ब्रह्मा व्यतिरिक्त असं अस्तित्व नाही, ती माया.
असा दुसरा अर्थ त्या माया शब्दाचा केला. मुळात जी नाही, आभासी आहे, आभासमान आहे, ती माया, आणि जी ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरी नाही ती माया. तर अशी ही विराट तिथे सांगितली. आता माया आली, प्रकृती आली म्हटल्यावर ह्या सगळ्याचं सर्जन तिथे आपसूक आलं. मग त्या सर्जक शक्तीपासून, म्हणजे आधी ते तत्व कसं होतं, परमात्म तत्व, त्याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण ह्या सगळ्याची एक समसमावस्था होती, संतुलित होतं. तिथे कोणत्याही प्रकारचा असमतोल असा दिसत नव्हता, आणि जिथे असमतोल नाही तिथे उत्पत्ती नाही. नवनिर्मितीसाठी काहीतरी कमी जास्त व्हायला लागेल, इकडचं तिकडे जायला लागेल, तिकडचं इकडे यायला लागेल. ही देवाणघेवाण झाल्याशिवाय उत्पत्ती, सर्जन हे संभवत नाही. त्यामुळे ही जी विराट आहे ही कल्पिली गेली. त्या निर्गुणाला सगुण काहीतरी आकार आहे, प्रचंड असा का होईना आकार आहे. त्या आकाराची एक सीमारेषा आखली गेली, आणि ती सीमारेषा आखल्यानंतर जे परमात्म तत्व त्या चौकोनामध्ये किंवा त्या आकृतीबंधामध्ये सामावलं त्याला म्हटलं आम्ही विराट. पण कल्पना अशी करा की ते जे काही आखून घेतलेलं आहे त्यालाच त्यांनी शब्द विराट वापरला. विशेषेण राजते इति विराज. सर्वांमध्ये ते विशिष्ट आहे, सर्वांपेक्षा ते विशिष्ट, श्रेष्ठ आहे, वेगळं आहे ते विराट. म्हणजे जी सगळ्या विशिष्टता आणि सामान्यता याचं उगमस्थान आहे ती विराट. मग तिच्यापासून काय झालं, विराजो अधिपुरुषः. त्या विराट पासून आता पुन्हा पुरुष उत्पन्न झाला. या पुरुषाला हिरण्यगर्भ असं म्हटलं गेलंय. म्हणजे या सगळ्या विश्वाचं जे उत्पत्ती स्थान आहे, या उत्पत्ती स्थानाला हिरण्यगर्भ असं मानलं तर त्या हिरण्यगर्भापेक्षाही मोठी आहे विराट. हिरण्यगर्भ म्हणजे एक सोन्याचं अंड असावं अशी कल्पना काहींनी मांडली, की प्रचंड असं एक सोनेरी अंड आहे. आता अंड म्हटलं की पक्षीण आली. आपल्याला एक कायमचा वाद आठवेल इथे, की कोंबडी आधी का अंड आधी. तर इथल्या सोयीसाठी आपण त्याचा एक गृहीतक मांडून घेतलंय की पक्षीण आधी आहे, आणि ती पक्षीण म्हणजे ही विराट आहे. आणि त्या पक्षिणीने जणू ते अंड दिलं, हिरण्यगर्भ दिलं. आणि तो हिरण्यगर्भ जेव्हा झाला त्या हिरण्यगर्भालाच अधिपुरुष असं म्हटलंय. तो हिरण्यगर्भ कसा, पश्चात पुरहा अथ अथो भूमिम अत्यरिच्यत. जन्माला आला आणि त्या भूमीला पुढे मागे सगळं तो व्यापून टाकता झाला. ती सगळी जी भूमी म्हणून काही होती, मुळात हे लोकसंस्थान, भूहु भुवः स्वः महः जनः तपः सत्यम, हे सगळं लोकसंस्थानच या अधिपुरुष हिरण्यगर्भापासून उत्पन्न झालं. आता कल्पना करा, जेव्हा काहीच नव्हतं, ही सृष्टीत नव्हती, तेव्हा पृथ्वी आली कुठून? तर जो काही बेस म्हणून आपण कल्पितोय, ज्याच्यावर आपण उभे आहोत, आधारित आहोत, ते तत्व म्हणजे भूमी असं समजलं तर ती पृथ्वीच मुळात त्याच्यापासून उत्पन्न झाली. आणि त्या उत्पन्न झालेल्या पृथ्वीला तो पुढून मागून सर्व बाजूनी रिच असा धातू आहे. आपण मराठी संस्कृतमध्ये किंवा मराठीत एक शब्द वापरतो रिक्त. रिक्त म्हणजे काय, मोकळं, पोकळ. तर त्या हिरण्यगर्भाने काय केलं, या सगळ्या पृथ्वीला भरून टाकलं, पोकळ ठेवलं नाही, रिक्त ठेवलं नाही, रित ठेवलं नाही. अति अरिच्यत. आता अरिच्यत ह्याचे दोन प्रकारे अर्थ करता येतील.
म्हणजे त्या हिरण्यगर्भाने या सगळ्या लोकांना, पृथ्वीला व्यापून टाकलं असा अर्थ केला तर. आणि दुसरा, खऱ्या अर्थाने रिक्त केलं. रिक्त केलं म्हणजे काय? तोच भरून राहिलेला असल्यामुळे त्या व्यतिरिक्त असं दुसरं तत्व तिथे राहिलं नाही, आलं नाही, संभवलं नाही. त्याने रिक्त केलं म्हणजे त्याने सोडलं असा अर्थ नाही, तो तिथेच होता. मात्र त्याच्याशिवाय दुसरं कोणतंही तत्व तिथे न आल्यामुळे. म्हणजे इथे जाता जाता मोठा सिद्धांत दिला. नंतरचं जे काही अस्तित्व तिथे आलंय, आपण लादतोय त्या पृथ्वीवर, त्या लोकांवर, की हे जीव झाले, ते जीव झाले, ते त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ते हिरण्यगर्भच आहेत. सगळे त्या हिरण्यगर्भाचे अंश आहेत. त्यामुळे त्याने एक प्रकारे या सगळ्या पृथ्वीला, या सगळ्या लोकांना व्यापून टाकलं, भरून टाकलं. आता इथे काशी पुरीला एक नाव आहे, अविमुक्त असं. हे अविमुक्त आणि हे अत्यरिच्यत हे खूप जवळच आहे असं मला वाटतं. विमुक्त म्हणजे मोकळं करणं, मुक्त करणं. आणि अविमुक्त याचे दोन अर्थ होतात. एक, पूर्ण मोकळं करून टाकलं. म्हणजे जसं समर्थांनी करुणाष्टकात म्हणलंय, अचपळ मन माझे नावरे आवरिता. अचपळ याचा तिथे केलेला अर्थ अतिचपळ असा आहे. म्हणजे सोडलं, मोकाट. तर अति विमुक्त, पूर्णतः विमुक्त. आणि दुसरं काय, तर अविमुक्त म्हणजे अभाव, या अर्थी नय घ्यायचा तो. तर जे कधीही शिवानी सोडलं नाही, ज्या पुरीला कधीही शिव एकटं टाकत नाहीत, कायम तिथे वास करून राहतात, ते अविमुक्त. तसं हा अत्यरिच्यतचा अर्थ इथे हिरण्यगर्भाकडच्या अर्थी घ्यायचा आहे. हिरण्यगर्भाने या लोकांना कधी रिक्त सोडलं नाही. तो भरून राहिला, तो व्यापून राहिला, तो पुरून राहिला. म्हणजे हिरण्यगर्भालाच आपण पुढे ब्रह्मा असं म्हणतो. ब्रह्म वेगळं आहे, ते नपुंसकलिंगी आहे व्याकरणाच्या दृष्टीने, आणि ब्रह्मा हा पुल्लिंगी आहे. दोन्ही शब्द ब्रह्मन असेच सांगितले जातात. मात्र नपुंसकलिंगी त्याचा प्रयोग झाला की वैदिक दृष्ट्या त्याचा अर्थ वाक, मंत्र असा येतो. आणि उपनिषदामध्ये तेच सगळ्या विश्वाचं आदिम तत्व, परमसत्ता, परब्रह्म अशा अर्थी तो शब्द येतो. आणि जेव्हा तो पुल्लिंगी वापरला जातो तेव्हा तो स्रष्टा, विधाता, म्हणजे रजोगुण विशिष्ट चतुरानन ब्रह्मदेव या अर्थी तो दुसरा पुल्लिंगी ब्रह्मन शब्द वापरला गेला. तर तो ब्रह्मा हिरण्यगर्भ इथे उत्पन्न झाला. म्हणजे आता पुराणामध्ये जी कल्पना आहे, आदी नारायण, आणि नारायणाच्या त्या नाभीपासून एक कमळ उत्पन्न झालं, या कमळामध्ये तो ब्रह्मा होता. म्हणजे नारायण हा आदी पुरुष आहे, त्याच्या नाभीतून आलेलं कमळ हे जणू ते विराट आहे. आणि त्या विराट मध्ये ते हिरण्यगर्भ अंड म्हणजेच हा अधिपुरुष ब्रह्मा हा तिथे आहे. आणि त्या ब्रह्म्याने सगळं व्यापून टाकलं. ब्रह्म्याने त्या विराज आणि त्या मूळ पुरुषाला एक प्रकारे झाकून टाकलं. आपण जे काही पाहतोय तर तो ब्रह्मा आहे. आपलं शेवटचं गंतव्य काय आहे, तर तो ब्रह्मा आहे. आपण त्या ब्रह्म्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे थोडा अजून स्पष्ट व्हावा यासाठी वेदांतातला हा क्रममुक्तीचा सिद्धांत आपल्याला इथे पाहावा लागेल. क्रममुक्ती म्हणजे काय, तर मुक्ती, मोक्ष ही जी संकल्पना आहे ती दोन प्रकारे सांगितली गेली आहे. एक आहे सद्योमुक्ती, म्हणजे जो तात्काळ ज्याला ते ज्ञान झालं, अनुभव आला आणि तो मुक्त झाला आहे, त्याच रूपामध्ये तो मुक्त झालाय. त्याला कुठे जायची, यायची, देहत्यागाची, विदेह मुक्तीची गरज नाहीये. तो सद्योमुक्त आहे.
आणि दुसरा जो आहे तो कसा आहे, तर तो क्रममुक्त आहे. क्रमाक्रमाने, म्हणजे मग तो माणूस म्हणून जन्माला आला की तो मुक्त झाला, याचा अर्थ मनुष्य देहातून, मानवी दोषातून, बंधनातून मुक्त झाला. तो देव उच्च योनीमध्ये जन्माला आला. मग तिथेही त्याच्या पुण्याचा, सुकृताचा उत्कर्ष असेल तर त्याच्याही वरची मग इंद्र पदवी आहे. मग इंद्राच्या वर प्रजापती आहे, प्रजापतीच्या वर ते ऋषी आहेत, आणि त्या ऋषींच्याही वर तो ब्रह्मा आहे, हिरण्यगर्भ आहे. हे सगळे त्यांचं उत्क्रांती, उद्गमन होत 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 ब्रह्मा या अवस्थेपर्यंत पोहोचतात. आणि तो शेवटी ब्रह्मा देखील कल्पांती त्या मूळ विराट मध्ये, आणि ती विराट त्या नारायणामध्ये, परमपुरुषामध्ये विलीन होऊन जाते. ही पुराणातली कल्पना. क्रममुक्ती म्हणजे क्रमाक्रमाने उच्च गतीला, उच्च अवस्थेला जात जाणं, आणि शेवटचं या ब्रह्मांडातलं जे टोक आहे, सत्यलोक, ब्रह्मलोक असं ज्याला म्हटलंय, तिथपर्यंत, तिथे जाऊन पोचणं, तिथे ब्रह्मा होऊन जाणं. कौशितकी नावाचं एक उपनिषद आहे. या कौशितकीमध्ये हा सगळा क्रममुक्तीचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. तर थोडक्यात त्या मूळ कारणाठाई, हिरण्यगर्भ हे आपलं मूळ कारण आहे जीवसृष्टीचं, त्याच्यामध्ये लय पावणं, त्याच्याशी एकरूप होणं, हे एक मुक्तीचं प्रारूप इथे सांगितलं गेलं. म्हणजे हे ध्वनीत आहे इथे, इथे काही स्पष्ट असं केलेलं नाही कुठे काय. मात्र त्या अधिपुरुषापासून हे सगळं उत्पन्न झालं, व्यापलं गेलं, तो तिथे सर्वत्र व्याप्त झाला. आता पुढे काय झालं, पुढचा मंत्र येतो, यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञम अतन्वत वसंतो अस्य आसीत आज्यम ग्रीष्म इद्महा शरद हविही. आता बरेच वेळा वैदिक पठण परंपरा जी आहे, वैदिक पठण परंपरेमध्ये शेवटचं जे अक्षर आहे ते दीर्घ किंवा काही वेळेला प्लुतही उच्चारलं जातं. म्हणजे तो उच्चारणाचं त्यांचं वैशिष्ट्य म्हणून भाग लक्षात ठेवायचा आहे. तिथे काय काही वेळेला जेव्हा आपण हे ऐकू तेव्हा ते यज्ञम अतन्वता असं ऐकू येईल. म्हणजे ते तिथे ता आहे, दीर्घ आहे असं मानायची गरज नाही. मूळ ते यज्ञम अतन्वत एवढंच रूप आहे. आता यत्पुरुषेण हविषा देवा याचा अर्थ काय? आपण हे सगळं विश्व उत्पन्न झालंय. विश्व म्हणजे त्या विश्वाची एक मूळ अवस्था, हिरण्यगर्भ हे उत्पन्न झालंय असं पाहिलं आतापर्यंत. कदाचित ती पृथ्वी, लोक म्हणून जे काही आहे तेही इथे उत्पन्न झाले. आता त्याच्या पुढची प्रक्रिया कशी झाली आहे तर ते या मंत्रात सांगतायत. मात्र ही प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी एक फार मोठी गोष्ट ते सांगतायत, प्रयोजन, हेतू. या विश्वाची उत्पत्ती का झाली असावी याविषयी अनेक मतमतांतर मांडली गेलेली आहेत. प्रत्येकाला हा कुठे ना कुठेतरी, कधी ना कधीतरी पडलेला प्रश्न आहे, मी कशासाठी आलो या जगात? माझ्या जन्माला येण्याचं प्रयोजन काय आहे? हेच थोड्या व्यापक अर्थी आपण घेतलं तर हे जगच मुळात जन्माला का आलंय, कशासाठी हे आहे, ते उत्पन्न होण्यामागचं कारण काय आहे, हा प्रश्न जेव्हा आपण विचारू, म्हणजे आपल्याला पडला पाहिजे. खरं तर जेव्हा तो पडेल तेव्हा या विश्वाची जी मूळ कारण आहेत, उत्पन्न होण्यामागची कारण, ही वेगवेगळ्या दार्शनिकांनी आपापल्या परीने आपल्याला दिली, सांगितली. ती त्यांना वाटलेली, त्यांना अनुभवाला आलेली, त्यांना जाणवलेली ही कारण आहेत. मग काहींनी असं म्हटलं की हे विश्व कशासाठी उत्पन्न झालं, तर अगदी जे अस्तित्वाच्या खालच्या टोकाला आहेत, खालच्या पातळीवर वावरत आहेत, ते म्हणतात हे सगळं विश्वसृष्टी भोगासाठी उत्पन्न झाली. हे सगळं उपभोगता यावं, त्या आदिपुरुषाला काय किंवा त्याच्यापासून झालेल्या त्या
विराट, हिरण्यगर्भ यांना काय आणि त्याच्यापासून झालेल्या आम्हाला काय, हे भोगता यावं, आम्हाला खायला प्यायला मिळावं, आम्हाला वेगवेगळे विषयोपभोग मिळावेत, ह्याचसाठी ही सृष्टी उत्पन्न झाली. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात भगवंतानी आसुरी गुणाचं, आसुरी संपत्तीचं वर्णन करताना हे सांगितलंय की हे सगळं मला मिळावं, मला लाभ व्हावा, मला त्याचा उपभोग घेता यावा, यासाठी उत्पन्न झालंय असं खालच्या पातळीवरचा, खालच्या थरातला जीव मानत राहतो. बहुतांश पशुसृष्टी ही या भावनेत असते. आहार, निद्रा, भय आणि मैथून यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य, पूर्ण त्यांचं जगणं हे व्यापून टाकलेलं असतं या गोष्टींनी. तसं ह्याच गोष्टीमध्ये भोग 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 यामध्येच हे जीव अडकून राहतात. त्यामुळे ते या सृष्टीचं कारण काय सांगतात, भोगासाठी ही सृष्टी आहे. काही सांगतात की ज्ञानासाठी ही सृष्टी आहे, स्वतःचं ज्ञान व्हावं यासाठी. आता इथे आपण आस्तिक दर्शन पाहतोय, आस्तिक विचार पाहतोय, म्हणून ह्या परमात्म्यापासून उत्पन्न झाली आणि त्या परमात्म्याचा जो अंश जीवात्मा आहे त्याला भोग घेता यावा, त्याला ज्ञान व्हावं असं म्हणतोय. मात्र नास्तिक म्हणतात इथे परमात्मा वगैरे काही नाही आहे, तो जीवात्मा एकच खरा आहे आणि तो सुद्धा काही मेल्यानंतर असतो असं नाही. जगणं, तो जिवंत आहे तिथपर्यंत हे सगळं आहे. आपण मेल्यावर जग मरणार आहे. तर हा सगळा सिद्धांत आपण आस्तिकांच्या दृष्टीने पाहतोय, म्हणून आपण हे वेगवेगळे ह्या विश्व जग असण्याच्या कारणांचे प्रकार त्यांनी तर्काने दिलेले पाहतोय. तर कोणी म्हणतं भोगासाठी आहे, कोणी म्हणतं ज्ञानासाठी आहे, कळावं, हे सगळं मी जाणून घ्यावं ह्यासाठी हे आहे. कोणी म्हणतं हा त्या परमात्म्याचा विलास आहे, त्याची लीला आहे. त्याला कंटाळा आला होता, एकटा एकटा बसला होता, स एकाकी न रे मे असं उपनिषद आपल्याला सांगतं. एकटा होता, त्याला करमेना, म्हणून काहीतरी मनोरंजन व्हावं, विरंगुळा व्हावा, यासाठी त्याने लीला विलास म्हणून हे सगळं विश्व उत्पन्न केलंय असं एक सिद्धांत आम्हाला सांगतो. म्हणजे त्याला लीला किंवा विलास सिद्धांत, चिदविलास असंही काहींनी म्हटलंय. असा सिद्धांत झाला. मात्र मीमांसकांनी किंवा जे त्या यज्ञ परंपरेला मानतायत, तिचं पालन करतायत, त्यांनी या विश्वाचं मूळ कारण यज्ञ असं सांगितलं. यज्ञासाठी हे सगळं उत्पन्न झालंय. यज्ञातून, यज्ञासाठी, यज्ञाद्वारे उत्पन्न केलेलं हे सगळं विश्व आहे. त्यामुळे यज्ञ हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे असं मीमांसा दर्शन आपल्याला सांगतं. तर त्या दर्शनानुरूप जर मांडणी करायची झाली तर एका यज्ञाचं रूपक आता त्या विश्वाच्या एकेका विशिष्ट स्तरावरच्या उत्पत्ती मध्ये केलेलं आहे. मग हे विश्व उत्पन्न होतंय, कसं उत्पन्न होतंय, हे त्या यज्ञासाठी, यज्ञातून, यज्ञाद्वारे उत्पन्न होणार असं विश्व आहे. मग यज्ञ करणारे कोण आहेत? आता लक्षात घ्या, आतापर्यंत फक्त 3च सांगितलं होतं. मूळ आदिपुरुष, दुसरा विराट आणि तिसरं तत्व हिरण्यगर्भ. आता त्यांनी इथे पुढे आणले देव. जो 6वा मंत्र आहे त्याचा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर अन्वयार्थी तो असा आहे, देवाहा पुरुषेण हविषा यत यज्ञम अतन्वत अस्य यज्ञस्य वा अस्मिन् यज्ञे वसन्तः आज्यम ग्रीष्मः इद्मः शरद हविः आसीत. आता देवांनी, आता हे देव कुठनं आले तर कल्पना अशी आहे, हा जो हिरण्यगर्भ होता ना, ब्रह्मा होता ना, तर त्याची जी सगळी इंद्रिय होती, त्याचे जे अवयव होते, आता तो साकार झालाय, त्याला एक आकार आलाय, विशिष्ट पुरुषाच्या आकारामध्ये आहे.
आधीचा पुरुष कसा होता, तो सहस्र शीर्ष सहस्र अक्ष असा असल्यामुळे त्याच्या ठाई ही सीमितता नव्हतीच मुळात. पण हा जो अधिपुरुष आहे, हा जो ब्रह्मा आहे, हिरण्यगर्भ आहे, त्याला आकार आला की त्याला अवयव आले की त्याच्या एकेका अवयवाच्या ठाई एक देवता ही उत्पन्न झाली. या देवतेंचं, या सगळ्या ज्या देवता आहेत त्यांच्या मूळ रूपाला साध्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा ही दैवत कल्पना कोणत्याही व्यक्ती नाम गुण रूप या बंधनात सांगितली गेली नव्हती, जेव्हा ही देवतांची केवळ मूळ कल्पना एक तत्व होतं, पद होतं असं म्हणूया आपण. म्हणजे काय, इंद्रपद असं आपण मानलं, अग्निपद असं मानलं. आज आपण ज्याला अग्निदेव, इंद्रदेव, वायुदेव असं म्हणतोय, आपण केनोपनिषदात पाहिलंय, तो इंद्र, अग्नी आणि वायू गेले आणि मग त्या यक्षाची पृच्छा केली वगैरे वगैरे. तर हा एक देवतेचा व्यक्तित्व विशिष्ट असा भाग जो पुराणांनी किंवा उपनिषदांनी सांगितला, त्याच्याही आधी ती सत्ता होती. म्हणजे कोणीतरी व्यक्तिविशेष आली आणि तिने त्या पदावर आरोहण केलं. इंद्रपद आधीपासून होतं, इंद्राचा अधिकार आधीपासून होते, ती एंटिटी आधीपासून होती, मात्र एक व्यक्ती उत्पन्न झाली आणि तिने आपल्या तपाने, कर्माने, सद्गुणांद्वारे, सामर्थ्याद्वारे ते पद प्राप्त केलं. जसं साधं उदाहरण घेऊया, आपलं सगळं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल, वित्तमंत्री असतील, ही पद आहेत, म्हणजे ती एंटिटी आहे. मात्र निवडणुका झाल्यावर एक व्यक्ती तिथे त्या पदावर आरोहण करते आणि मग आरोहण झाल्यानंतर मग त्या व्यक्तीवरून ते पद ओळखलं जातं. मग ते पद आणि व्यक्ती वेगळी राहत नाही. पण कधी ना कधीतरी ही मूळ सत्ता, मूळ ते जे स्थान आहे, ती शक्ती जी अमूर्त आहे, त्या अमूर्त शक्तीला साध्य देव असं म्हटलं गेलंय. आता पुराणात पुन्हा पुराण ही त्या निर्गुण निर्विकाराला आकार देऊन तुमच्या आमच्या आकलनाच्या पातळीत आणण्यासाठीच किंबहुना झालेली आहेत. जे निराकार आहे त्याला काहीतरी आकार कल्पिला जाऊन ते सांगितलं जातं पुराणात. त्यामुळे या साध्यांनाही मागच्या मन्वंतरातले देव असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी 14 मन्वंतर आहेत, सध्याचं वैवस्वत मन्वंतर, तर त्यातल्या एका आधीच्या मन्वंतरामध्ये जे देव होऊन गेले, आधीच्या कालखंडामधले देव असं म्हणूया, आधीच्या कल्पामधले देव असं म्हणूया, तर त्या देवांना साध्य असं म्हटलं गेलंय, जे त्या ब्रह्मदेवाच्या किंवा त्या हिरण्मय पुरुषाच्या अंग प्रत्यंगाच्या ठाई होते. त्या देवांनी काय केलं, देवाहा ते देवाहा पुरुषेण हविषा, त्यांनी या हिरण्यगर्भालाच, आता गंमत बघा, ते जे अवयव होते, इंद्रिय होती, त्यांनी जणू काही यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी हवीर द्रव्य म्हणून काय वापरलं, यज्ञ म्हटल्यावर त्याच्यात आहुती टाकण्यासाठी काही ना काहीतरी पदार्थ लागतात. आता हे पदार्थ कोणते होते, तर त्यावेळी काही दुसरी उपलब्धी नव्हती, काही उत्पन्नच झालं नव्हतं, तर आहुती कसली टाकणार. म्हणून या अंगभूत देवतांनी त्या हिरण्मय पुरुषालाच तिथे आहुती केलं, स्वतःची आहुती केली. इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आपली जी इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय ह्या देवता आहेत आणि या देवता आपल्या मूळ अस्तित्वावर कुरघोडी करत असतात. मी आणि ही इंद्रिय वेगवेगळी आहेत. जेव्हा हे विश्व उत्पन्न होत होतं तेव्हा या चेतना अस्तित्वात नव्हत्या. प्रत्येक अस्तित्व, प्रत्येक अवयव, प्रत्येक विभाग स्वतंत्र चेतनेने भरलेला नव्हता, त्याला जाणीव नव्हती स्वतःच्या अस्तित्वाची.
तेव्हा तो आदिपुरुष मात्र होता, एकमात्र चेतना होती. मग विराट झाली म्हणजे सगळ्या त्या चेतना, अणू आणि रेणू, प्रत्येक अंश हा जागृत झाला, त्याला चेतना आली. बिग बँग थेरी जरा आठवा, म्हणजे मी आता ती थेरी सांगत बसत नाहीये. मात्र तो एक तेजोमेघ जो होता त्यातला अणू रेणू हा गतिमान झाला, सगळं एकदम फिरायला लागलं आणि मग आकार अस्तित्वात यायला लागले. मग त्यामध्येही एक विशिष्ट आकार, त्या तेजोमेघातला एक मोठा गोळा, हा आपण सूर्य म्हणून ओळखतो. त्यातला अजून एक छोटा गोळा, मग तो गुरु, बुध, शुक्र अशा या ग्रहमालेच्या, सूर्यमालेच्या रूपामध्ये विकसित झाला. मूळ द्रव्य एकच आहे, तो आदिपुरुष आहे. मग विराट आहे, मग हिरण्यगर्भ आहे, आणि त्या हिरण्यगर्भापासून, त्या सूर्यापासून ही सगळी सूर्यमाला उत्पन्न होते. हे एक्सटेन्शन तयार होत आहे. मग हे जे एक्सटेन्शन आहे ना, हे काय करतं, ते मूळ अस्तित्वाला झाकून टाकतं, त्याच्यावर कुरघोडी करतं. तसं या हिरण्यगर्भापासून या देवी देवता उत्पन्न झाल्या, त्या काय करायला लागल्या, त्या हिरण्यगर्भालाच त्यांनी यज्ञ करून टाकलं, त्याचाच यज्ञ मांडला, कारण त्यांच्याकडे दुसरं काही नव्हतंच. मग यज्ञ करायचा, आहुती टाकायची, कोणाची टाकायची? मग त्या हिरण्यगर्भ पुरुषाचीच आहुती टाकायची. मग आता या त्याच्या अंगभूत असणाऱ्या साध्य देवतांनी यज्ञ आरंभला, आणि त्या यज्ञामध्ये हविर्द्रव्य म्हणजे हा अधिपुरुषच होता, आत्मा होता. आपण अगदी सामान्य पातळीवर विचार केला, हे अध्यात्म थोडं बाजूला ठेवू. आपण रोज असं वागतोय, आपली जी इंद्रिय आहेत ना, ही सगळी इंद्रिय आपल्या आत्म्याला बळी करतायत, त्याचा उपभोग घेतायत, त्याचाच यज्ञ करतायत. सगळं त्या आत्म्याशी, त्या इंद्रियांचं चाललेलं नित्य भांडण, हेच आपलं जीवन आहे. बघा, आपण पाहण्यासाठी जगतोय, कोणी खाण्यासाठी जगतोय, कोणी गंधासाठी जमतोय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध विषय आहेत, इंद्रियांचे विषय आहेत, आणि त्यासाठी आपलं जीवन व्यापून गेलंय. म्हणजे आपण जे मूळ अस्तित्व आहे आपलं, ते विसरून गेलोय. आपण या इंद्रियांच्या विषयतृप्तीमध्ये इतके घडून गेलोय, त्या आहुती विषयांच्या टाकण्यामध्ये इतके मशगूल झालेलो आहोत, की आपण त्या मूळ हिरण्यगर्भाला, आदिपुरुषाला विसरून गेलोय. असो, हा व्यवहारातला मुद्दा. आपण पुन्हा या यज्ञरूपकावर येऊया. आता जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा त्या पुरुषालाच त्या देवानी यज्ञ केलं, हविर्द्रव्य केलं. म्हणून ते म्हणतायत, देवाः पुरुषेण हविषा यद यज्ञम अतन्वत. त्या देवानी त्या पुरुषालाच हवी करून तो यज्ञ अतन्वत, तन असा धातू आहे, ताणणे, वाढवणे, विस्तारवणे अशा अर्थी. तर तो जो मूळ यज्ञ होता, हा विश्वरूप यज्ञ हा मांडलाय. या यज्ञासाठी त्या प्रत्यक्ष अधिपुरुषाचं हवन त्यांनी आरंभलं, आणि त्या अधिपुरुषाचं हवन करत असताना झालं काय, त्यांना वेगळं काही हविर्द्रव्य उपलब्ध नव्हतं. म्हणून मग त्यांनी जो काळ होता, तो काळ 3 ऋतूंमध्ये विभागला, आणि त्या 3 ऋतूंना त्या हविर्द्रव्याचं रूप कल्पून पहिलं हवन केलं. यज्ञातला पहिला महत्वाचा अवयव, अंग, हा काळ आहे. कालमापन, कुठल्या ऋतूमध्ये यज्ञ करायचा आहे हे ठरलेलं आहे. त्रैवर्णिक असं जर मानलं तर ब्राह्मणांनी वसंतामध्ये हवन करावं, क्षत्रियांनी ग्रीष्मामध्ये हवन करावं, आणि वैश्यांनी शरद ऋतूमध्ये हवन करावं, असं मूळ कल्पसूत्रात सांगितलेलं आहे. तर तेच काल हे अंग लक्षात घेऊन त्या अधिपुरुषापासून हे ऋतू त्यांनी कल्पिले. काल मापनाची ही अंग आहेत, एकक आहेत. तर त्या वसंताला त्यांनी आज्य म्हणून कल्पिलं. आज्य म्हणजे थोडक्यात तूप, जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे.
तर त्या वसंताचं आज्य, वसंत ऋतूचं आज्य, आता वसंतामध्ये थोडक्यात एक रस भरलेला आहे. आज्य म्हणजे तूप, रस थोडक्यात. त्या रसामुळे आता आपण वसंताचं आगमन हळूहळू अनुभवायला लागू. वसंत पंचमी पासून हा वसंताचा आगमनोत्सव सुरू होतो. ऍक्च्युअल सुरू होतो तो फाल्गुनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, मात्र आतापासून त्याचं स्वागत केलं जातं. तर तो वसंत म्हणजे जणू आज्य आहे, तूप आहे, रस आहे. ग्रीष्म हा काय आहे? इध्म आहे, शुष्कता आहे ग्रीष्म ऋतूमध्ये. म्हणजे जी वाळकी लाकडं समिधा ह्या ज्या घातल्या जात आहेत, इंधन वापरलं जात आहे, इध्मन असा शब्द आहे. हे जे इध्म आहे म्हणजे वाळलेलं असं जे काही इंधन आहे ते ग्रीष्म आहे. अर्थात ग्रीष्मामध्ये सगळा रस शोषून घेतला जातो, वाळक राहतं, शुष्कता राहते. तर ते इंधन ग्रीष्म झाला. आणि शरद हवी, ही प्रत्यक्ष हवी म्हणून पुरोडाश आहे, पायस आहे, चरू आहेत, हे जे हवे द्रव्य, अन्न समृद्धी. शरद ऋतूमध्ये सगळं अन्न पिकून तयार होतं. त्यामुळे त्या शरदाचं संबंध इथे त्या हवीर द्रव्याशी कसा आहे हे लक्षात येईल. रस किंवा आज्य, इंधन आणि हवी, हे तीन ऋतू, ही तीन काळाची एकक, हीच जणू त्या आदि यज्ञामध्ये आज्य, इध्म आणि हवी, वसंत, ग्रीष्म आणि शरद ही झाली. थोडक्यात इथे उन्हाळा, हिवाळा, हिवाळ्याचाच प्रारंभ शरद, आणि त्या या सगळ्यातून उपलक्षित झालेला पावसाळा, वर्षा, ही सूचित केली गेली, ज्याला आपण उपलक्षण असं मागच्या वेळी पाहिलाय शब्द. तर ते उपलक्षण इथे केलं गेलं. थोडक्यात काळ, ऋतुमान, ऋतुचक्र हे इथून सुरू झालं. आता या यज्ञाचा पुढचा टप्पा म्हणजे या देवांनी हवन सुरू केलं, त्या पुरुषालाच अवीर द्रव्य म्हणून कल्पिलं. मग त्यामध्ये त्या पुरुषापासून उत्पन्न झालेला काळ, काळाचे अवयव म्हणून असणारे ऋतू, यांचं हवन एक प्रकारे त्या सगळ्या देवांनी केलं. आता त्या हवनामध्ये काय काय केलं, कोण काय होतं, याचं वर्णन पुढच्या सगळ्या मंत्रात येत आहे. आपण थोडक्यात हे पाहणार आहोत. अगदी पांगत आता जायचा गरज नाही, कारण यज्ञ केला आणि त्या यज्ञामधली जी छोटी छोटी अंग आहेत तर ती याच्या पुढच्या मंत्रात सांगितली जाते. तम यज्ञम बर्हिषि प्रौक्षण पुरुषम जातमग्रतः तेन देवा अयजंत साध्या ऋषयश्च ये. आता काय झालं? तम अग्रतः जातम यज्ञम पुरुषम बर्हिषि प्रौक्षण. आता या सगळ्या प्रक्रियेतून त्या अधिपुरुषापासून अजून एक पुरुष उत्पन्न झालाय, तो यज्ञ पुरुष आहे. पुरुषापासून त्या पुरुषांची उत्पत्ती होती. तर या सगळ्याच्या सुरुवातीला जो अधिपुरुष होता त्याच्यापासून हा यज्ञ पुरुष उत्पन्न झाला, किंबहुना तो अधिपुरुष म्हणजेच यज्ञ पुरुष झाला, कारण त्या पुरुषाद्वारेच तर हे सगळं हवन या देवांनी मांडलं होतं. आणि त्या यज्ञ पुरुषाला बर्हिषि, बर्हिस असा शब्द आहे. दर्भाची जी अग्र असतात, दर्भ आपण पाहिलं असेल, एक विशिष्ट पवित्र मानलं गेलेलं गवत आहे, त्या दर्भाच्या अग्रांना बर्हिस असं म्हटलंय. त्या दर्भाग्रांवर ठेवून जणू काही या यज्ञ पुरुषाचं प्रोक्षण या देवांनी, ऋषींनी केलं. आता इथे हे ऋषी जे सांगितलेत हे सुद्धा त्या साध्य देवांसारखेच आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये आपल्या शरीरामधली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना, जाणीवांना ऋषी असं म्हटलंय. ऋषी ही दर्शनात, पाहणारा तो ऋषी, ज्याने दर्शन प्राप्त केलं ते ऋषी. म्हणजे इंद्रिय हीच जणू काही तिथे देव आणि ऋषी या रोल मध्ये यज्ञ करायला बसलेत अशी कल्पना आली. तर
हे साध्य देव आणि ऋषी तो यज्ञ मांडतायत, मात्र त्या यज्ञामध्ये त्या यज्ञीय पुरुषालाच त्यांनी हवी केलं आणि त्याचं प्रोक्षण केलं. कोणताही पदार्थ जेव्हा आपण यज्ञामध्ये टाकतो आहुती म्हणून, तर तो आधी पवित्र करून घ्यायला लागतो. तर त्यासाठी त्याला त्या दर्भावर ठेवून त्याचं प्रोक्षण केलं जातं. पूर्वीच्या काळी जेव्हा यज्ञामध्ये पशुहिंसा होत होती तेव्हाही हे पशु त्यांचं प्रोक्षण केलं जायचं. थोडक्यात हा हवी म्हणून अर्पिला जाणारा पशु आधी अंतर्बाह्य पवित्र होवो यासाठी त्याचं प्रोक्षण केलं जायचं. आणि पवित्र करण्याबरोबरच थोडक्यात त्याचं अंकन की धिस इज सिलेक्टेड, ह्याला आम्ही हवी म्हणून सिलेक्ट केलंय, निवडलंय, याही अर्थी ते प्रोक्षण होत होतं. तर त्या यज्ञपुरुषालाच त्यांनी त्याचं प्रोक्षण केलं. मग पुढे काय झालं? तस्मात यज्ञात सर्वहुतः संभृतम पृषत आज्यम पशून तांश्चक्रे वायव्यान आरण्यान ग्राम्याश्च ये. तस्मात सर्वहुतः यज्ञात पृषद आज्यम संभृतम. सर्वस्वाची आहुती, सर्व प्रकारच्या आहुती ज्या यज्ञात दिल्या जात आहेत, हे थोडं समजून घ्यायला क्लिष्ट आहे. कारण मुळात अस्तित्व हे फार बहरलेलं नाहीये या अवस्थेला, अगदी आदिम अवस्था आहे. मग सर्वाचं हवन त्याच्यात होत आहे, आहुत्या पडतायत असं कशावरून? जे काही आहे ते सगळं त्याच्यामध्ये अर्पिलं जात आहे. स्वतःचं पूर्ण अस्तित्वच त्याच्यात होम होतोय त्याचा अस्तित्वाचा. म्हणून ते म्हणतायत तस्मात सर्वहुतः यज्ञात. सर्वस्वाची आहुती ज्या यज्ञात पडत होती, स्वतःचं हवन ज्याच्यामध्ये त्या पुरुषाने मांडलं होतं, त्या यज्ञामधून आता पृषद आज्य उत्पन्न झालं. पृषद आज्य म्हणजे दह्यामध्ये जर तूप मिसळलं तर काय होतं? तर ते पृषद आज्य तयार होतं. म्हणजे कधीतरी मिसळून बघा की ते दह्यातला जो दधी अंश असतो तो खाली राहतो, दध्यांश, आणि जो घृताचा अंश असतो तो हलका असतो, तरल असतो, तो वर तरंगायला लागतो, तवंग दिसतो. तर मूळ एक अस्तित्व खाली आणि तवंग वर, हे उत्पन्न झालं. म्हणजे आता आपण ज्याला स्थावर जंगम अशी जीवसृष्टी म्हणतोय त्याचा उगम आपल्याला दिसेल. पुन्हा मी बृहदारण्यकाचा एक आधार घेईन. बृहदारण्यकामध्ये विश्व त्या शरापासून उत्पन्न झालंय असं म्हटलं. शर या शब्दाचा त्यांनी केलेला अर्थ पाण्यावर जो एक तवंग येतो. अनेक दिवस जर पाणी, नुसतं शुद्ध पाणी जरी ठेवलं ना तरी त्या पाण्यातली जी ज्याला अन्य मिश्रित द्रव्य म्हणता येईल, म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये सुद्धा त्या मूळ द्रव्यामध्ये असणारे विजातीय पदार्थ हे हळूहळू त्या पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायला लागतात. आणि या वर तरंगणाऱ्या तत्वाला, पदार्थाला त्यांनी शर असा शब्द वापरला. आणि त्या शरपासूनही मग पृथ्वी, मग हे सगळं उत्पन्न झालं अशी कल्पना आहे. आता हीच गोष्ट प्रत्येक जीवाच्या उत्पत्ती संबंधात जर आपण लावली, म्हणजे इथे पृषद आज्य दधी मिश्रित तूप उत्पन्न झालं, हे केवळ एक यज्ञातलं रूपक मात्र आहे. मात्र जर आपण जीवसृष्टीचा विचार करायला लागलो तर पुरुष बीज आणि मातेचं बीज, ज्याला शुक्र आणि रज असं म्हटलं जातं अनुक्रमे, तर त्याचा जो संबंध आहे, त्याचा जो संयोग आहे, या संयोगाचं रूपक इथे पृषद आज्यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे जरायुज किंवा जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज या 4 प्रकारची सृष्टी आपण जेव्हा बघतोय तेव्हा प्रत्येकाच्या उत्पत्तीची अवस्था, उत्पत्तीपूर्व अवस्था ही या पृषद आज्याची आहे. त्याच्यामध्ये एक तरल द्रव्य आहे, वर तरंगणारं हलकं द्रव्य आहे, आणि एक जड द्रव्य आहे. ही अवस्था तिथे उत्पन्न झाली त्या
सर्वहूत यज्ञापासून. आणि पुढे काय झालं, तान वायव्यान आरण्यांच ग्राम्याहा पशूंचक्रे, त्याच्यापासून, त्या पृषदाज्यापासून किंवा त्या यज्ञ प्रक्रियेपासून मग वायव्य म्हणजे अंतरिक्षामध्ये हवेत उडणारे पशु म्हणजे थोडक्यात पक्षी, अंतरिक्षचर, आरण्य म्हणजे अरण्यामध्ये संचार करणारे पशु, ग्राम्य म्हणजे गावामध्ये, वस्तीमध्ये, जनवस्तीमध्ये संचार करणारे पशु, थोडक्यात 3 लोकांमध्ये, अंतरिक्षामध्ये, पृथ्वीवर आणि पुन्हा पृथ्वीवरच्या गहन अरण्यामध्ये संचार करणारे जे पशु आहेत, ही पशुसृष्टी ज्याला तिर्यक योनी असं म्हटलं गेलंय, ते सगळे ह्या पृषद आज्यापासून उत्पन्न झाले. म्हणजे आता हळूहळू ही जीवसृष्टी आकार घ्यायला लागली. मग पुढे काय झालं, तस्मात यज्ञात सर्वहूत रुचः सामानि जज्ञिरे छन्नांसी जज्ञिरे तस्मात यजुः तस्मात अजायत. आता त्या तस्मात सर्वहूतः यज्ञात, तो यज्ञ कसा होता, तो सर्वहूत आहे, त्याचं विशेषणच त्यांनी सर्वहूत असं लावलेलं आहे त्या यज्ञाला. त्या सर्वहूत यज्ञातून आता काय उत्पन्न झाली, तर रुचा उत्पन्न झाल्या. तस्मात यज्ञात सर्वहूतः रुचः सामानि जज्ञिरे, रुख आणि साम उत्पन्न झाली, जज्ञिरे उत्पन्न झाली. रुख म्हणजे थोडक्यात ज्याला आपण पद्य असं म्हणू, कविता, काव्य, मंत्र, आणि साम म्हणजे गेय मंत्र. त्या यज्ञामधून रुख आणि साम उत्पन्न झाले. आता हे वेदांचं मूळ प्रारूप आहे. वेद सुद्धा त्या यज्ञातून उत्पन्न झाले. आता इथे प्रश्न असा आहे की वेद हे अनादी आहेत, अनंत आहेत अशी कल्पना आहे, अपौरुषेय आहे. मग या यज्ञात न उत्पन्न झाले कसं म्हणायचं, तर उत्पन्न झाले म्हणजे अभिव्यक्त झाले. कुठेतरी आधी होते, अव्यक्त दशेत होते, ते आता व्यक्त दशेला आले, ते यज्ञामुळे आले अशी कल्पना. आता रुख, साम, छंदांसी, छंद, त्या वेदामध्ये असणारे जे वेगवेगळे छंद आहेत, हे छंद, त्या छंदामध्ये निर्माण झालेले ग्रथित झालेले जे मंत्र आहेत, ते मंत्र ह्या यज्ञापासून उत्पन्न झाले. म्हणजे हा यज्ञ किती व्यापक आहे लक्षात घ्या. आपण आज यज्ञामध्ये यज्ञासाठी मंत्र म्हणतोय, मात्र त्या आदिम यज्ञातून हे सगळे मंत्र, वेद, छंद उत्पन्न झाले. रुचः सामानि जज्ञिरे, ती उत्पन्न झाली. नंतर छंद किंवा ते मंत्र उत्पन्न झाले. यजुः तस्मात अजायत, यजुर मंत्र, यजुर म्हणजे गद्य मंत्र, गद्य, पद्य आणि गेय असे 3 जे वाक्चे प्रकार आहेत, तर त्यातलं जे गद्यांश आहे तोही त्या यज्ञातून उत्पन्न झाला. थोडक्यात जे वाङ्मय होतं ते या यज्ञातून उत्पन्न झालं. वेद जे होते ते या यज्ञातून उत्पन्न झाले. तस्माद अश्वाजायन्त ये केच उभयादतः गावोह जज्ञिरे तस्मात तस्मात जाता अजावयः. तस्मात, आता यज्ञात तस्मात सर्वहूतः यज्ञात अश्वाः च ये के उभयादतः अजायन्त. उभयादतः म्हणजे ज्यांना वर आणि खाली दोन्हीकडे दात होते. आता याच्यासाठी आपल्याला जीवशास्त्राचा विचार करायला लागेल. काही जीव हे केवळ ज्यांच्या मुखामध्ये चरवणासाठी, खाण्यासाठी जे दात लागतात, त्या दाताचा फक्त एका बाजूचाच अंश असतो, फक्त वरचेच असतात किंवा फक्त खालचेच असतात. किंवा पक्ष्यांचा विचार करा, तर त्यांच्या मुखामध्ये तर दातही नसतात, ते चोचीनेच फाडून फाडून ते खातात. तर
आता आरण्य, वायव्य, ग्राम्य असे पशु उत्पन्न झाले. त्याच्यानंतर काय झालं तर घोडे उत्पन्न झाले. तस्मात यज्ञात सर्वभूतः अश्वाहा, अश्व उत्पन्न झाले आणि त्या अश्वाप्रमाणेच जे कोणी खाली आणि वर दात असणारे, दोन्हीकडून चावता येणारे, ज्यांना मुखामध्ये दोन्हीकडे त्या दाताच्या फळ्या आहेत, असे प्राणी उत्पन्न झाले. तस्मात गावहा जज्ञिरे, गायी उत्पन्न झाल्या. आता याच्यामध्ये ह्याच क्रमाने उत्पन्न झाले का असा प्रश्न काहींना पडेल की मग आधी हे झाले का, आधी घोडा झाला का? मग अर्थात ही सोय आहे. हे सगळं एकसमयावच्छेदे करून, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेत सायमल्टेनियसली असं म्हणूया, तसं झालेलं आहे. हे त्यांच्या सोयीनुसार हे झालं ते झालं असं सांगतायत. मात्र ते यानंतर ते असं नाही, एक 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 साइड बाय साइड असं हे उत्पन्न होत होतं. गावहा जज्ञिरे, गायी, गोधन उत्पन्न झालं. तस्मात अजावयहा जाताहा, अज आणि अवी असा शब्द आहे, तर त्याचा एकत्रित उल्लेख अजाविक असा केला जातो. अजाविक म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या. अज म्हणजे अजा म्हणजे शेळी आणि अवी म्हणजे मेंढी किंवा मेंढा. तर शेळ्या मेंढ्या या देखील त्या यज्ञातून उत्पन्न झाल्या. यत पुरुषम व्यदधुः कतिधा व्यकल्पयन मुखम किमस्य कौ बाहू का उरू पादा उच्येते. आता याच्यापासून ग्राम्य, वायव्य, आरण्य पशु उत्पन्न झाले. त्याच्यापासून ऋक्, यजुः, साम, छंद, मंत्र उत्पन्न झाले. वेद, मंत्र, वाक उत्पन्न झाली. त्याच्यापासून अश्व, दोन्हीकडून खाता येणारे, उभय बाजूला दात असणारे असे पशु, गायी, थोडक्यात गायीनी उपलक्षित असणाऱ्या म्हशी, रेडे, बैल सगळे. नंतर अजाविक म्हणजे अजा म्हणजे बकरी, आविक म्हणजे मेंढी, या सगळ्या पशूंचे संभार तिथनं उत्पन्न झाले. आता प्रश्न पडलाय, सगळं आत्मगत आहे. आपुलाची वाद किंवा आपुलाची संवाद आपणाशी या तंत्रान सगळं चाललंय. यत पुरुषम व्यतधुः कथितः व्यकल्पयन, या सगळ्या यज्ञ पुरुषाचा हा हवनाचा भाग चालला होता. हवन चाललं होतं, मग त्या यज्ञातनं काय काय उत्पन्नही होत होतं. मात्र जेव्हा त्या देवानी या पुरुषाला, यज्ञ पुरुषाला व्यदधुः कतिधा व्यकल्पयन, आता त्या देवानी पुरुषाला विभागलं, ते किती प्रकारे विभागलं असावं? कतिधा, किती, कतिधा व्यकल्पयन, त्या पुरुषाला किती प्रकारे त्यांनी विभागलं, त्याचे किती भाग केले, किती तुकडे केले. म्हणजे आता अख्खा पुरुष त्या यज्ञात काही घालता येणार नाहीये ना. मग त्याला विभाग करायला लागतील, तुकडे करायला लागतील. मग त्याचे तुकडे कसे केले, त्याचे एक एक पार्ट कसे वेगळे केले, कोणत्या प्रकारे केले. मग त्याचे पार्ट वेगळे केल्यावर अस्य मुखम किम आसीत, त्या यज्ञ पुरुषाचं मुख कोणतं होतं. कौ बाहू, त्याचे बाहू द्विवचन आहे, बाहू, उरू, त्याच्या मांड्या कोणत्या होत्या, त्याचे बाहू हात कोणते होते. कौ पादौ उच्येते, त्याचे हात, पाय, मांड्या कोण होते, कुठले होते, त्याचं मुख काय होतं, असा प्रश्न या मंत्रात काढलेला आहे. यत पुरुषम ते देवाहा तस्मिन यज्ञे यत पुरुषम व्यदधुः, त्या देवानी जेव्हा त्या पुरुषाला संकल्पाने व्यक्त केलेल्या, यज्ञाच्या इच्छेने प्रकट केलेल्या त्या यज्ञ पुरुषाला
विभागवलं, तोडलं, तर त्याचं मुख कोणतं झालं, त्याचे हात कोणते झाले, त्याच्या मांड्या कोणत्या झाल्या, त्याचे पाय कोणते झाले. गुरुनी शिष्याला विचारलेला, शिष्याने गुरुला विचारलेला प्रश्न किंवा आपलाच त्या चिंतकाचा, द्रष्ट्याचा मनात आलेला प्रश्न, त्या प्रश्नाला पुढच्या मंत्रामध्ये उत्तर दिलेलं आहे. इथे आपले 11 मंत्र साधारण पाहून पूर्ण होतात. उरलेले जे 5 मंत्र आहेत 12 पासून 16 पर्यंतचे, ते आपण उद्याच्या आगामी सत्रामध्ये ऐकणार, पाहणार आहोत. आपण धावता आढावा घेतोय. अगदी शब्दशः सगळं तत्वज्ञान जेमतेम आपल्या 4 सत्रामध्ये बसवणं हे कठीण आहे, मात्र एक आवाका लक्षात यावा एवढाच या मागचा हेतू आहे. इथे आपण थांबूया. जर आपल्याला काही प्रश्न, शंका असतील तर आयोजकांच्या अनुमतीने आपण 5-10 मिनिटात त्या घेऊ. हो चालेल. एक 5 मिनिटं आपण घेऊ शकतो अजून. कोणाचे काही प्रश्न आहेत का? हा, मला प्रश्न होता. मी जयश्री राजगुरू बोलतीये. हा, नमस्कार. नमस्कार. हे आपण सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा हो. पुरुष सूक्त म्हटलं जातं, त्याच्यात त्याचा भाग येतो. हो. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की त्या पूजेला पुरुष सूक्तच का आहे, असं काही? मुळात आपण मागच्या वेळी अगदी पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होतं की हे तत्वज्ञान सांगणारं, विश्वाची उत्पत्ती प्रक्रिया सांगणारं सूक्त आहे, मात्र त्याचा विनियोग, त्याचा प्रयोग हा कर्मकांडामध्येही झालेला आहे. मग तो यज्ञामधल्या विविध विधीमध्येही आहे. तसाच तो यज्ञाचं जे विस्तारित किंवा विकसित झालेलं आजच्या काळातलं प्रचलित रूप आहे पूजा, त्या पूजेमध्येही त्या पुरुष सूक्ताचा विनियोग होतो. मग ज्या मुख्य देवतेची पूजा त्या व्रतामध्ये, त्या विधीमध्ये केली जाते, त्याचा अभिषेक त्या देवतेचा करण्यासाठी काही सूक्त वापरली म्हटली जातात. तर पुरुष सूक्त हे विष्णू, नारायण या देवतेच्या उपासनेसाठी म्हटलं जाणारं सूक्त. मला एक शंका विचारायची. हा, 1 मिनिट, या प्रश्नाचं उत्तर होऊ दे. यालाच धरून काही आहे का? काय वाटतंय? आवाज कमी आहे. हॅलो. तर विष्णू किंवा नारायण याच देवतेची पूजा उपासना करण्यासाठी हे पुरुष सूक्त किंवा काही ठिकाणी पवमान पंचसूक्त याचंही पठण केलं जातं. तर ते वापरलं जात असल्यामुळे, त्याचा प्रयोग होत असल्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेत हे पुरुष सूक्त म्हटलं जातं. अभिषेक करताना विशेषतः याचा विनियोग होतो. तसंच पूजेतले जे 16 उपचार आहेत, तर ते 16 उपचार अर्पण करत असताना देखील एक एक ऋचा याची म्हटली जाते. मुळात तत्वज्ञानपर असणारं सूक्त, मात्र कर्मकांडामध्ये त्याचा होत असणारा विनियोग हा ज्ञान आणि कर्म हे दोन्ही परस्पर पूरक आहेत. हे 2 मार्ग भिन्न नाहीत. त्या दोन्हींचा सहसंबंध, समान सहअस्तित्व आहे. हे याचं प्रतीक म्हणजे हे पुरुष सूक्त आहे. धन्यवाद. सुमती मॅडम, तुम्हाला काही प्रश्न होता? हा, मला या 12व्या ऋचे संदर्भात एक विचारायचं. 12वी ऋचा अजून यायची आहे. नाही, ब्राह्मणोस्य मुखमासीत. हो, उद्या बघू ना. स्पष्ट मगरे भविष्यती. बर, त्याचा चातुर्वर्ण्याशी संबंध आहे काय? हो हो, उद्या आपण बघू, त्याच्यावर विचार करू. अजून कोणाला काही विचारायचंय, प्रश्न आहेत? नमस्कार, जयश्री ढेरे. हा, मला एक विचारायचंय. आताच्या शास्त्रामध्ये जी कृष्ण विवर किंवा ब्लॅक होल ही कल्पना आहे, ती त्याचं कुठे या याच्यात स्पष्टीकरण येतं का? ब्लॅक होल म्हणजे सगळं ऍब्सॉर्ब केलं जातं. मन
किरण सुद्धा त्याच्यामधनं बाहेर पडू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते ब्लॅक होल होतं. म्हणजे ते तसं दिसू शकत नाही. काय आहे, दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आज काय झालंय, आपण आज ज्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये नवीन नवीन उपलब्धी होत आहेत, नवीन शोध लागत आहेत आणि त्या शोधामध्ये नवीन नवीन संज्ञा, परिभाषा, संकल्पना वापरल्या जात आहेत. ढेरे मॅडम प्लीज तुमचा म्यूट करू शकाल का? हा, डिस्टर्बन्स येतोय आता आवाजात काही माझ्या? नाही आता नाही येते. हा, तर आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या द्वारे लागलेल्या शोधातल्या परिभाषा, संज्ञा, संकल्पना या आपण उलटी गंगा जशी वाहते तशी या वेदामध्ये, संस्कृत वाङ्मयामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. पण हे करत असताना आपण हे विसरतो की या सगळ्या संकल्पना पूर्वीच्या वाङ्मयामध्ये तशाच्या तशा त्याच स्वरूपात असणं, मांडलेल्या असणं हे खरं तर्कसंगत तितकंसं नाही. मूळ अस्तित्व, मूळ ती सत्ता, म्हणजे जसं ब्लॅक होल नावाचं काहीतरी मॅटर आहे आणि ते तिथे असायची शक्यता आहे, त्याचा जो विश्लेषणाचा भाग आहे तो वेगळ्या परिभाषेमध्ये तो मांडलेला असू शकतो. जसा की आहे वेदामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अशा एका अवकाशातल्या अस्तित्वाचा प्रश्न तिथे एक साधं पुढच्या बौद्धांच्या वाङ्मयामध्ये शून्यवाद असा सांगितलेला आहे. हा शून्यवाद खूप वेगळा आहे. मात्र या शून्याचं जे मूळ प्रारूप आहे, जे अस्तित्व बाकीच्या सर्व अस्तित्वांना खाऊन संपवून शिल्लक राहतं, जे अस्तित्व प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा उत्पत्तीचा, सर्जनाचा जो मूळ गाभा आहे, बीज आहे, त्यालाही व्यक्त होऊ देत नाही. म्हणजे ज्याला रुद्र असं म्हणता येईल आपल्याला, त्या रुद्र किंवा मन्यू अवस्थेला आपल्याला कृष्णविवराशी निश्चित जोडता येईल. पण आज आपण जसं विज्ञानामध्ये ह्याला कृष्णविवर म्हणतात, हे असं आहे, ते तसंच्या तसं तुम्हाला वेदात मिळणार नाही. कारण वेदांनी त्या अस्तित्वाकडे, त्या सत्तेकडे एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिलेलं आहे आणि त्या परिप्रेक्ष्यातून त्याची मांडणी तिथे झालेली आहे. आज ही माल प्रॅक्टिस रुजू झालीये, होतीये, की वेदामध्ये विमान कसं होतं, तिथे तो वेदातला हा सगळा ऋचांचा सूक्तांचा भाग हा विमान सांगण्यासाठी नाहीये मुळात. म्हणजे ही सगळी शास्त्रामध्ये आलेली परंपरा, प्रत्येक सिद्धांत सांगण्यामागे एक प्रयोजन आहे. तसं वेदांचं प्रयोजन काय आहे, तर विश्वाचं वर्णन करणं एवढंच वेदांचं प्रयोजन नाही. अर्थात विश्वाचं वर्णन करत नाहीत असं नाही, प्रसंगोपात्त करतात. मात्र या सगळ्या शास्त्राचं प्रयोजन मानवाला, जीवाला अभ्युदय आणि निःश्रेयस यांचा मार्ग दाखवणं. अभ्युदय म्हणजे लौकिक व्यावहारिक जगातला विकास आणि निःश्रेयस म्हणजे मोक्ष, सगळ्या बंधनांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग. हे दोन असल्यामुळे त्याच्या प्रसंगोपात्त या दोन विवरणामध्ये जेवढं आनुषंगिक आहे तेवढं वर्णन ह्या शास्त्रांमध्ये येईल. पण ही शास्त्र म्हणजे आकाशातले वेगवेगळे मॅटर, अँटी मॅटर हे सांगण्यासाठी नसल्यामुळे तिथे असंच्या असं वर्णन मिळणं कठीण आहे. अर्थात जे त्यातले शास्त्रविद आहेत, त्या शास्त्राचे जाणकार आहेत, ते ध्वन्यर्थ म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, ध्वनिताचे केणे सोलुनी, ध्वनितार्थ काढून यातल्या शब्दांचे त्या शास्त्राला अनुकूल असे अर्थ लावून ती संगती निश्चित लावून दाखवू शकतात. ते वेदांचं, त्या भाषेचं, त्या शब्दांचं सामर्थ्य आहे. मात्र सकृत दर्शनी जे लावलेले अर्थ आहेत त्यावरून आपल्याला आज जे कृष्णविवर असंच्या असं म्हणताय तसंच्या तसं ते दाखवता येईल असं मला वाटत नाही. आणि त्याच बरोबरीने जरी त्यांनी दाखवलं नाही, अगदी वेदात ते आलं नसेल, तरी
वेदाची उपयोगिता, वेदाचं महात्म्य ते नाही म्हणून कमी होईल असं नाही. आपण आपल्या शास्त्रांचं मूल्यमापन आजच्या विज्ञानाच्या, आजच्या विज्ञानाच्या, मुळात विज्ञान या शब्दाचा अर्थच खूप वेगळा आणि व्यापक आहे, पण आपण आज ज्या चौकटीत विज्ञान शास्त्र असे शब्द वापरतोय त्याचा जेव्हा आपण त्याच्यावरून हे वेदात नसेल तर वेद काही खरे नाहीत असं जर म्हणत किंवा मानत असू तर ते आपला कमनशिबीपणा आहे असं मला वाटते. बर. अजून कोणाला काही शंका आहेत का? दिसत नाहीयेत सर आणखीन कोणाच्या काही शंका. आपण बंद करा सेशन. हो हो चालेल. हा, उद्याच्या शेवटच्या सेशन मध्ये आपण उरलेला भाग पाहूया. तोवर विश्रांती घेऊ. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार.